आता जी निवडणूक येते ती पारदर्शकपणे निष्पक्ष पार पडावी, सुलभ पार पडावी अशी मागणी प्रत्येक नेत्यांकडून केली जाते आणि त्याच संदर्भातलं निवेदन हे शिष्टमंडळातील महत्त्वाचे नेते मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे देतील आणि त्यानंतर ही जी भेट झाल्यानंतर या सगळ्यांची पत्रकार परिषद सुद्धा पार पडणार आहे। महाविकास आघाडीतील शिष्टमंडळातील महत्त्वाच्या नेत्यांची, यासोबतच राज ठाकरे सुद्धा त्यामध्ये आहेत, त्यांची पत्रकार परिषद होईल। नेमकं काय बोललं जातं हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। यामध्ये महत्त्वाचं म्हणजे खरं तर खूप वर्षांनी शरद पवार आणि राज ठाकरे आपल्याला एकाच मंचावर दिसतील पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आणि त्या ठिकाणी ते एकत्रित संबोधित करताना सुद्धा आपण बघू शकतोय। ही दृश्य आपण काहीशी बघू शकतोय। ठाकरे बंधू हे मंत्रालयामध्ये पोहोचलेले होते, त्या दरम्यानची ही दृश्य, त्या दोघांनी एकाच गाडीतून प्रवास केला त्यावेळी सुद्धा आपण दृश्य बघितलेली होती। तर शरद पवार काँग्रेस नेते सुद्धा आयोगाच्या भेटीला आल्याचं आपण बघू शकतोय। आताच्या घडीची ही सगळ्यात महत्त्वाची दृश्य आपण बघू शकतोय। मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची ही भेट होतीये। आपल्या मागण्यांचं निवेदन देण्यासाठी जे शिष्टमंडळ आहे ते पोहोचलेलं आहेत। अनेक महत्त्वाच्या मागण्या केल्या जात आहेत। खरं तर तोंडावर आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे जे सर्वपक्षीय नेत्यांचं शिष्टमंडळ आहेत ते राज्याचे निवडणूक आयुक्त चोकलिंगम यांची भेट घेण्यासाठी नुकतंच पोहोचलेलं आहेत आणि त्याची ही ताजी दृश्य आपण बघू शकतोय। जी निवडणूक आहे त्याच्या यंत्रणेवर, प्रक्रियेवर कोणताही संशय राहू नये, निवडणूक पारदर्शक व्हावी, सुलभ व्हावी अशी मागणी या प्रत्येक नेत्यांकडून सातत्यानं खरं तर केली जाते आणि त्याच मागण्यांचं निवेदन देण्यासाठी हे जे शिष्टमंडळ आहे ते नुकतंच आयुक्तांची भेट घेण्यासाठी पोहोचलेलं आहे। अगदी काही वेळातच ही भेट होईल आणि आपल्या मागण्यांचं निवेदन हे जे शिष्टमंडळातील महत्त्वाचे नेते आहेत ते मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांच्याकडे सादर करतील। आपल्या महत्त्वाच्या मागण्या सुद्धा त्यांच्या समोर मांडतील। त्या सगळ्यांमध्ये नेमकी काय चर्चा होते हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। मात्र त्याआधी एक महत्त्वाची अपडेट, निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांची सुद्धा बैठक सुरू असल्याचं आपण बघू शकतोय। शिष्टमंडळातील महत्त्वाच्या नेत्यांची भेट होण्याआधी ही बैठक सुरू आहे आणि ही बैठक झाल्यानंतर शिष्टमंडळातील जे महत्त्वाचे नेते आहेत ते मुख्य निवडणूक आयुक्त अधिकाऱ्यांची भेट घेतील आणि त्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन सादर करतील। यानंतर आपण बघितलं होतं, याआधी काही वेळापूर्वी आपण बघितलं होतं शिवालय या ठिकाणी अनेक जे महत्त्वाचे नेते होते ते सगळे पोहोचलेले होते। एक एक करून प्रत्येक महत्त्वाचे नेते आपण येताना बघितलेलं होतं। त्या सगळ्यांमध्ये आपण कुठल्या मागण्या सादर करणार आहोत त्या संदर्भात चर्चा सुद्धा शिवालयामध्ये पार पडली आणि त्यानंतर हे सगळं शिष्टमंडळ भेट घेण्यासाठी नुकतंच मंत्रालयामध्ये पोहोचलेलं आहे। अगदी काही वेळातच ही भेट होईल। या भेटीमध्ये नेमकं काय घडतं हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्यानंतर जी पत्रकार परिषद होणार आहे त्याकडे खरं तर मुख्य लक्ष असणार आहे, कारण यामध्ये सगळे महत्त्वाचे नेते आहेत। राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार हे आपल्याला एकाच मंचावर बघायला मिळतील। ते नेमकं काय बोलतात, काय संबोधित करतात, कोणते महत्त्वाचे मुद्दे मांडतात हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे। ही महत्त्वाची दृश्य ठाकरे बंधू जेव्हा पोहोचलेले होते निवडणूक आयोगाची भेट घेण्यासाठी त्या दरम्यानची दृश्य, मंत्रालयातली ही ताजी दृश्य आपण बघू शकतोय। तर शरद पवार काँग्रेस नेते सुद्धा आयोगाच्या भेटीला पोहोचलेले आहेत। यामध्ये आपण बघू शकतोय काँग्रेस नेत्यांमध्ये बाळासाहेब थोरात, तर वर्षा गायकवाड यांचा समावेश आहे। शरद पवार सुद्धा आपल्याला दिसतात। भेटी दरम्यान नेमकी काय घडतं, काय चर्चा केली जाते हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। आपण खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून बघतोय ज्या निवडणुका आलेल्या होत्या त्या निवडणुकांच्या अनुषंगानं सातत्यानं निवडणूक आयोगावर हे आरोप महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांकडून केले गेलेले होते। त्याच पार्श्वभूमीवर सध्याची जी निवडणूक येते त्या पार्श्वभूमीवर आताची जी निवडणूक आहे ती सुलभ व्हावी, पारदर्शकपणे व्हावी हीच मागणी ठेवून हे जे मागण्यांचं निवेदन आहे ते सादर केलं जाणार आहे। ही दोन दृश्य आपण बघतोय। ठाकरे बंधू जेव्हा पोहोचलेले होते त्या दरम्यानची दृश्य, ठाकरे बंधूंची सुद्धा युतीची चर्चा या अनुषंगानं पुन्हा एकदा रंगू लागलेली आहेत। दोनही बंधूंनी एकाच गाडीतून प्रवास केलेला होता, एकाच गाडीतून ते मंत्रालयामध्ये पोहोचलेले होते त्या दरम्यानची ही दृश्य आहेत आणि पोहोचल्यानंतरची सुद्धा दृश्य आपण बघू शकतोय। त्यांच्या समवेत आपल्याला अमित ठाकरे सुद्धा दिसत आहेत आणि दुसरी दृश्य आहे तर शरद पवार आणि काँग्रेसचे नेते हे आयोगाच्या भेटीला पोहोचलेले आहेत। निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे, त्यांच्या दालनामध्ये शरद पवार पोहोचल्याचं आपण बघू शकतोय। अगदी काही वेळातच ही भेट होईल आणि या भेटीत नेमकं काय घडतं, आपल्या मागण्यांचं सादरीकरण कशा प्रकारे हे शिष्टमंडळ असतील महत्त्वाचे नेते करतात हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। आपण बघितलं होतं सकाळी जेव्हा तक्रारीचा पाडा वाचण्यासाठी आलेले आहे। मी एवढंच सांगेन की महाविकास आघाडी नाही, महाकन्फ्यूज आघाडी आहे। एवढं कन्फ्युजन आहे की कोण काय बोलतंय त्यांना समजत नाही, कोणाचा पायपूस कोणामध्ये नाही आहे। त्यामुळे ही महाकन्फ्यूज आघाडी एकत्र आलेली आहे आणि राज्य सरकार जे या पद्धतीने आज काम करत आहे
शेतकऱ्यांना जी काही भरीव मदत दिली त्यामुळे देखील त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. लोकसभा आणि विधानसभेमधला जो काही विजय पाहिला त्यांनी, आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीने केलेलं काम, याच्या कामाची पोचपावती जनता दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे समोर पराभव दिसू लागलेला आहे आणि म्हणूनच या त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आणि जेव्हा पराभूत समोर दिसू लागतो त्यावेळेस मग अशा प्रकारच्या तक्रारी माणसं सुरू करतात आणि तशा प्रकारच्या तक्रारी त्यांनी सुरू केलेल्या आहेत. मी एवढंच सांगेन की जेव्हा जेव्हा त्यांना महाविकास आघाडीला विजय मिळाला त्यावेळेस तक्रारीचा पाडा कधीच वाचला नाही त्यांनी. जेव्हा जेव्हा पराभूत झाले तेव्हा मात्र तक्रारींचा पाडा वाचला. अगदी निवडणूक आयोगावर देखील आरोप केले, न्यायालयावर आरोप केले, सगळ्यांवर आरोप केले आणि आता देखील या ठिकाणी त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचा पराभव समोर दिसू लागलेला आहे. आणि म्हणून हा रडीचा डाव आहे. हा रडीचा डाव खेळण्यासाठी ते आलेले आहेत. परंतु महाराष्ट्रातली जनता शून्य आहे. महाराष्ट्रातली जनता काम करणारे, विकास करणारे, लोकाभिमुख कल्याणकारी योजना सुरू करणारे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे या सरकारच्या मागे, महायुतीच्या मागे या महाराष्ट्रातली जनता उभी राहील. आणि ते किती काही एकत्र आले, काही सगळं झालं तरी सुद्धा महायुती या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रचंड यश मिळवेल आणि प्रचंड विजय मिळवेल. प्रमुख मुद्दे आहेत. निवडणूक आयोग दखल घेत नाही म्हणून आम्ही एकत्रित येतो असं ते म्हणतात. देखिए, ये महाविकास आघाड़ी ने महाकन्फ्यूज आघाड़ी है. इनमें बड़ा कंफ्यूज है, सभी लोग कंफ्यूज है. कांग्रेस क्या बोलता है, उबाटा क्या बोलता है या और क्या बोलता है. आप देखिए उनके जो स्टेटमेंट है वो देखिए. और मैं इतना ही कहूंगा, उन्हें अच्छा है एक साथ आना चाहिए. लेकिन ये यहाँ पर मुख्यमंत्री जब थे तभी आए नहीं, अब कंप्लेंट करने के लिए आए, तकरार करने के लिए आए, चुनाव आयोग की शिकायत करने आए हैं. और इसलिए मैं इतना ही कहूंगा कि ये पूरी तरह कंफ्यूज्ड है और महायुति मजबूती से इस चुनाव को फेस कर रही है, सामने जाएगी. और महायुति जैसे लोकसभा चुनाव में जीती है, विधानसभा चुनाव में लैंडस्लाइड विक्ट्री महायुति को वहां पर मिली है. और ये काम के बलबूते पर, जो विकास का काम हुआ है इस बलबूते पर, लोकाभिमुख कल्याणकारी योजना के बलबूते पर, और मुझे विश्वास है महायुति इस स्थानिक स्वराज्य संस्था में बहुत भारी मतों से जीतेगी. अभी उनको पता है हम हारने वाले हैं और हारने वाले हैं, इसलिए ये कारण ढूंढ रहे हैं. उनके पैरों तले जमीन खिसक गई है और इसलिए ये बहानेबाजी है. ये क्या कहते हैं मराठी में, रडीचा डाव है. मुख्यमंत्री असताना तुम्ही सुरू केलेल्या काही महत्वाकांक्षी योजनेविषयीच का चर्चा केली जाते किंवा हे तुम्ही करता सगळे चर्चा. सगळ्या योजना चालू आहे. लाडकी बहीण योजना पण चालू आहे. शेतकऱ्यांना आम्ही सन्मान योजना सुरू आहे. शेतकऱ्यांना दिलेली मदत सुरू आहे. धन्यवाद.